1884च्या मराठ्यांच्या नोंदी आहेत, कुंडीत असलेल्या मराठ्यांचं गॅजेट आहे. ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं 1967ला, त्यावेळेस त्याच्यात कुणबी मराठा सुद्धा आहे. तुम्ही कशाच्या आधारावर म्हणतात आमच्या धक्का लावू नका, आमचं ताट खाऊ नका, आमच्या भाकरी खाऊ नका? समजून घ्या भावना. कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण काहीतरी बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. शेवटी एकामेकाच्या दारावर एकमेकांना आपल्याला हसलेले चेहरे बघायचे एकमेकाचे. एकमेकाच्या गल्लीतून जाताना एकमेकाला चालता चालता राम राम घालत जायचे. एकमेकाच्या शेतातून जाताना एकमेकाला रात्री काय अडचण आली तर एकमेकाने एकमेकाच्या मदतीला तांब्याभर पाणी घेऊन पळावं, ह्या भूमिकेत आपल्याला राहायचं. आम्ही तुमचं घेत नाही, तुम्ही सगळ्यात आधी हे समजून घ्या. तुमच्या आधी 150 वर्षापासून आरक्षण आमचं आहे, फक्त आम्हाला माहित नव्हतं ते हाई. आता माहित झालंय. माहित झालं तुम्ही मोठ्या मनानं म्हणावं त्यांच्या जर नोंदी असल्या द्या त्यांना आरक्षण, कारण तुमच्या जागेवर मराठा असतात तर तसंच म्हणलं असतं. कारण धनगरांचं आरक्षण काय घटनेनं एसटी ते आम्हाला ते चमडीला दाखवण्यात आलं, म्हणून आम्ही आजपर्यंत ठासून म्हणतो धनगर एसटी ते द्या त्यांना आरक्षण. नसतं तर आम्ही नसतं म्हणलो. तसं तुम्ही खोट्याची कड ओढू नका. शेवटी प्रश्न तुमचा आहे, त्याला आम्ही काय करू शकत नाही. जर आमचं आरक्षण आहे आणि चौंडीला नेतानाही वडीगोद्रीच्या धनगर बांधवांना आम्ही सोबत गेलो होतो. आजही सांगतो, मी नाही तर सांगायचं पण सांगतो, कारण ही अवल्यावाला छगन भुजबळ दंगल घडून आणणारे म्हणून सांगतोय. मी गोदापट्ट्यावर तर प्रेम करतोच करतो, पण जे आंतरवालीच्या शिवा भावाचे गाव आहेत त्यांच्यावर सुद्धा करतो. कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. वाढू द्या 10 मिनिटं, गरज आहे आता. मी 10 मिनिटं जास्त बोलून पण गरज आहे. मी वडीत येताना, पूर्वी मी वडीत येताना सरळ जायचो. मला जर आंबडला जायचं असलं तर सरळ म्हणजे वडीतून सरळ. नको आपल्यात आंदोलन सुरू झाल्यापासूनचा विषय सांगतो, 29 ऑगस्ट पासून आतापर्यंत. त्यावेळेस वडीचा बांधव विरोधात होता नव्हता हा भाग लांब ठेवा. वडीतून जाताना मी सरळ जात होतो, सरळ येत होतो. जसं 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो, सर्व्हिस रोडने टर्न मारतो. जर इकडे जायचं असलं बीडकडे तर, आणि इकडे जायचं असलं तर इकडून टर्न मारतो, पण वडीतून जात नाही. त्याचं कारण सांगतो, गैरसमज होऊ नये, जातीवाद वाढू नये. वाकडच बघितलं, गाडीचा धक्का लागला, आपले मन दुखता कामा नये, कारण आपण शिवभाऊ आहेत म्हणून. उरावर नाचत मी नाही, मला उरावर बळच नाचता येत नाही. आपल्यात मन आहे. साताड्यावर आला बा आमच्या उरावर चालायला लागला, आपले एक मन आहे खेड्यात. तसल्या वागणाऱ्यातला पट्टीतला मी नाही, त्या पट्टीत वागणारा मी नाही. नसता तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मी बी धडक जाईल. समजून घ्या. मी का नाही जाणार धडक? तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मला ते नाही करायचं. तुम्ही इथं आंदोलन उभा केलं, तुम्हाला अधिकार आहे. नाही विरोध दाखवला एकदा सुद्धा, नाही दाखवला आणि दाखवणार बी नाही, आयुष्यात नाही. मी एक प्रामाणिकपणा आज बोलतोय. तुम्हाला जर काय कमेंट करायच्या, काय टिप्पण्या करायची, तुमचा धंदा. तुम्ही मला जे सत्य सांगायचं होतं ते मी सांगितलं. डर फिर नाही, हा त्याला माणुसकी म्हणते. डर फिर नाही, त्याला माणुसकी म्हणते. की नाही, शेवटी एखाद्या चुकीमुळं त्यांच्या किंवा आपल्या शिवा भावात कायमची नाराजी आयुष्याची पसरू नये. म्हणून पाय फुकून वागतो, पाय फुकूनच चालतो. पाऊल टाकताना सुद्धा विचारच करतो. ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे, आजच नाही. मी आडमुठ्यावानी कधीच वागत नाही, नारळ्याला येईपर्यंत. पण त्याचं ऐकून आपले गाव, आपला समाज एकजूट राहायला पाहिजे, एकत्रित राहायला पाहिजे, एकमेकाला विरोध नाही केला पाहिजे. तुम्ही पटवून घ्या. शेवटी आमचा सुद्धा नाविलाज. जर आता असंच झालं, ए शांत बसा, ऐकायला येत आहे ना, जरा गांभीर्य समजून घ्या.
मी किती तळतळी सांगतो. शेवटी आता आपल्या लोकांना विचार करायचा, कोणत्या भूमिकेत राहायचं. तुम्ही एक पट करता, हे दुप्पट करतील, हे सुरूच राहणार. मग आम्ही हटत नाहीत हे मात्र खरं, कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार. आमचं जर हैदराबादचं गॅजेट आहे, निजामकालीन सरकारी नोंदी आहेत, त्या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत. तुम्ही जर रद्द करा म्हणलं तर वाढणार, नाही तर काय होणार. तुमचं वावर आम्हाला द्या म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच. तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही जनावर चारले तुम्हाला राग येणारच. मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही जनावर चारल्यावर आम्हालाही राग येणार. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तुम्ही त्याला विरोध करता, 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवर मराठा आणि कुणबी आहे त्याला तुम्ही विरोध करता. आमचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्याला तुम्ही विरोध करणार. सातारा संस्थांचं आहे त्याला करणार. कोणची भूमिका आहे? आम्ही कोणता जातीवाद करायला लागलो? तुम्ही किती मिरवणुका काढल्या त्याबद्दल आमची कधीच नाराज असण्याचं कारण नाही. ती ज्याचा त्याचा अधिकार आहे, करा. मराठ्यांनी त्यांच्यावर रुसायची काय गरज नाही. हे आंदोलन मराठ्यांचं आहे, अंतरवालीतलं हे सुरू राहणार. कोणी सोबत असला आणि नसला तरी हे सुरू राहणार. काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या, मोठे मन करा, काही चुका पदरात घ्यायचा शिका. आणि जातीसाठी मी प्रचंड अपमान सहन केलाय, प्रचंड. माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले नाही ते शब्द ऐकले. फक्त जातीसाठी मी अपमान पचवला, गिळला सुद्धा. करू द्या अपमान, कुणी काही बोलतं, कुणी मीडियात बोलतं, कुणी शाजूकपणानं बी बोलतंय. 1.5 दिवसातच प्रश्न विचारला त्याचं उत्तर बरोबर मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सोयीचं कसं द्यायचं, त्याची बाजू कशी सावरून न्यायची ते द्यायचं.